पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। मुख्यमंत्री अजित पवारांसमोर सगळा गोंधळ झालेला आहे आपण बघतोय आणि माझी पाठ टेकलेली नाही असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे। रिप्ले दाखवा असं देखील त्यांनी मागणी केलेली आहे। पंच काही निर्णय घेऊन बाजूला होतात। आम्ही वर्षभर मेहनत करतो। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर। कुस्ती पंच अशोक जाधव हे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। जाधवजी आपण बघतोय शिवराज राक्षेने जे कृत्य केलेलं आहे, पंचाला लात मारलेली आहे, कॉलर खेचलेली आहे, हे सगळे दृश्य तुम्ही बघितले असतील, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला विचारताय ना? हा बोला। पोलीस प्रशासन विशाल बनकर जाधवजी बोला। गैरहजर। काही मल्ला असला तरी सुद्धा पंचांच्या विरोधात जाऊन आणि लात वगैरे घालणं हे चुकीचं आहे ना। शिवराज राक्षेचं म्हणणं आहे की माझी पाठ टेकलेली नाही, किमान अंतिम सामन्यातील पुन्हा ती दृश्य दाखवा, रिप्ले दाखवा अशी देखील त्याची मागणी आहे। हा बोला बोला बोला। पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर। अशोक जाधवजी या सगळ्या गोंधळावर, कारण कुठेतरी महाराष्ट्र केसरी ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, अंतिम सामन्यात अशा कृत्यानं कुठेतरी गालबोट लागलेल्या स्पर्धेला तुमची प्रतिक्रिया काय? नाही तेच की मला ते हेच म्हणायचंय की शिस्त ही पाळलीच पाहिजे मल्लांनी। पंच तर पंचच आहे ना शेवटी। पंच कशासाठी ठेवले? आणि त्यांना जर रिप्लाय वगैरे दाखवले असतील, म्हणजे रिप्ले वगैरे, तर ते पाहून सुद्धा जर असं होत असेल तर हे चुकीचं आहे। शिवराज म्हणतो की माझी पाठ टेकलेलीच नाही, पुन्हा ही स्पर्धा होऊ शकते का किंवा तशी घ्यावी का? नाही पुन्हा स्पर्धा घेणं म्हणजे एवढं सोपं नाही हो। इतकं भव्य नियोजन केलेलं नाही, असतं। पुन्हा लढत ही अंतिम लढत पुन्हा व्हावी का? नाही ते तो पंचांचा शेवटी पंच आणि सरपंच आहे का, एक तर पंच असतो, सरपंच पण असतात, तर ते सगळ्यांचा विचार घेऊनच त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। अशोक जाधवजी तुम्ही सविस्तरपणे साम टीव्हीशी बोललात, संवाद साधलात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद। पंचांचा निर्णय अंतिम असतो, तो मान्य करावाच लागेल असं आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच अशोक जाधव यांनी सांगितलेलं आहे। शिवराज राक्षेच्या कृतीवर सर्व स्तरातून आता पोलीस प्रशासन विशाल नाराजी व्यक्त होते, संताप व्यक्त होतोय। काही माजी कुस्तीपटूंनी देखील शिवराज राक्षेचं कृत्य हे चुकीचं असल्याचं म्हटलेलं आहे। पंचाला लात मारणं, शिवीगाळ करणं, कॉलर पंचांनी घेतलेला निर्णय आहे, हे प्रकार निषेधार्ह असल्याचं म्हटलेलं आहे। पंचांनी घेतलेला निर्णय आहे, कृपया सहकार्य करावे। गादी गटातून शिवराज राक्षेचा पराभव झाला, पृथ्वीराज चव्हाणला पराभव केला आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ झाला। आमची एकच मागणी, रिव्ह्यू दाखवा असं राक्षेचं म्हणणं आहे। आता यावर काय अजून निर्णय घेतात ते बघणं महत्त्वाचं आहे। अंतिम तिसरा पुकार। पोलीस प्रशासन आता या अंतिम लढतीचा रिव्ह्यू दाखवला जातो का ते बघणं महत्त्वाचं आहे। सोलापूर गैरहजर। तिथं गडबड करू नका, गर्दी करू नका। कोडगे गोंदी पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम आहे। पंचांनी घेतलेला निर्णय आहे, बनकर सोलापूर। पंचांनी घेतलेला निर्णय आहे, कृपया सहकार्य करावे। ज्यावेळेस तीन पंचांचं सहमत होतं त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो। विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार। पोलीस प्रशासन
पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. डाग लावायचा प्रयत्न. बाजूला चला. विजय विजय हो विजय घोषित होऊ द्या. डाग लावायचा प्रयत्न. पंचांनी घेतलेला निर्णय आहे, कृपया तिसरा सहकार्य करावे. पुकार. ज्या वेळेस विशाल 3 बनकर पंचांचं सोलापूर. सहमत होतं त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो. अच्छा विशाल बनकर सोलापूर. अंतिम तिसरा पोलीस पुकार. पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. सोड, हो बाहेर. हो बाहेर. तिथं गडबड करू नका, गर्दी करू नका. सुहास कोडगे गोंदिया. पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंचांनी घेतलेला निर्णय विशाल आहे, बनकर सोलापूर. पंचांनी घेतलेला निर्णय आहे, कृपया तिसरा सहकार्य पुकार. करावे. ज्या वेळेस विशाल 3 बनकर पंचांचं सोलापूर. सहमत होतं त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो. अच्छा विशाल बनकर सोलापूर. अंतिम